राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक महत्त्वाचं चिंतन शिबिर उद्या सकाळी ठीक 9:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते, दीर्घकाळ संसदेचे अनुभव असलेले खासदार प्रफुल्लभाई पटेल, पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील जिल्ह्याचे टीव्हीवर ऑडिओच येत नाही तुमचा, खालच्या माईकवर बोला, चालेल, टीव्हीच्या माईकवर बोला, यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पार पडलं जाणार आहे। राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्हा महिला अध्यक्ष, प्रदेशचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, वेगवेगळे आमचे फ्रंटल सेल, त्याचबरोबर ती ऑर्गनायझेशन, फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि वेगवेगळे सेल असे सुमारे 500 पक्षाच्या वरिष्ठ सहकाऱ्यांचा सहभाग या चिंतन शिबिरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। चिंतन शिबिर लोकशाही, न्याय, समता ज्या विचारधारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सर्व प्रमुख सहकारी आपल्या राजकीय जीवनामध्ये सातत्याने काम करत आलो, त्याच विचारधारेची ताकद, शक्ती आणि त्या विचारधारेला बळ कसं देता येईल हेच प्रामुख्याने चिंतनातील विषय त्या ठिकाणी असतील। हे चिंतन शिबिर म्हणजे पक्षांतील आत्मपरीक्षण आणि विचारमंथनाची एक तऱ्हेची प्रक्रिया आहे। मी निर्णय घेतला, लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आम्हाला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं आणि प्रचंड आत्मविश्वासाने विधानसभेला सामोरं गेलो आणि राज्यामध्ये 2 क्रमांकाचा स्ट्राईक रेट असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी यश मिळवू शकलो। त्याच्यामुळे चिंतनामध्ये आत्मपरीक्षण आणि विचारमंथन एखाद्या राजकीय पक्षाची पुढची वाटचाल करण्यासाठी या साऱ्या गोष्टीची आवश्यकता असते। यामध्ये पक्षाच्या वैचारिक पायाभरणीला लोकशाही, न्याय, समता अधिक दृढ करण्याचा हेतू यामध्ये आहे आणि हे केवळ अंतर्गत पुनर्वलोकन नाही तर जनतेच्या मनातल्या अपेक्षा, त्यांच्या आकांक्षा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड प्रमाणावरती दिलेलं पाठबळ या साऱ्याचा सारासार विचार या विचारमंथनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाणार आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणावरती राज्यातले सर्व पदाधिकारी, महाराष्ट्राची ओळख जशी चांद्यापासून बांद्यापर्यंत आहे तसे सर्व आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अजेंडा आणि त्यातला विषय पक्षाची विचारसरणी, मूलभूत तत्त्व, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि समकालीन आव्हानं। जशी जशी काळ बदलत राहतो, पिढी बदलत राहत असते, तशी तशी राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली आव्हानंही बदलत राहत असतात आणि या आव्हानाला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाची विचारधारा आणि संघटन त्या दृष्टिकोनातून मजबूत करण्याची प्रक्रिया हा एक पक्षाच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असतो। त्याचाही प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार हा केला जाणार आहे। पक्षाची एकजूट आहेच, सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून या सगळ्या सारासार मी मांडलेला अनेक विचाराचं मंथन आम्ही त्या ठिकाणी त्यानिमित्ताने करणार आहोत। संघटना बळकटीकरणाच्या कामाबरोबरच पक्षाची दृष्टी जनतेपर्यंत प्रभावीपणाने पोचवणं आणि इतरही बाबी आपण जनतेच्यासाठी सरकारच्या माध्यमातून करत असतो, याची अंमलबजावणी होत असताना जनतेच्या पुढे ते योग्य पद्धतीने मांडणं, या साऱ्या गोष्टीला सुद्धा प्राधान्य देणं हे आमचं या अजेंड्यामधला महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे। याची तयारी गेले महिनाभर आहे। ज्यावेळेला आम्ही निश्चित केलं की विदर्भामध्ये अधिवेशन घ्यायचं आहे, प्रफुल्लभाईंनी स्वागत केलं, कारण या सगळ्या परिसराचं त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व करतात, राष्ट्रपतीवरती आज आमचं नेतृत्व करतात आणि गेले महिनाभर नागपूर आणि विदर्भातील आमचे सर्व सहकारी त्यानिमित्ताने या संबंध सुनियोजित पद्धतीच्या या शिबिराचं नियोजन करण्यासाठी मेहनत त्या ठिकाणी घेत आहेत आणि प्रत्यक्ष गेल्या आठवड्यापासून त्याची त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरू झालेली आहे। चिंतन शिबिरे एक्सप्रेस पॅलेस इथे होणार असून मी आता एम्प्रेस पॅलेस इथे होणार असून
हे पत्रकार परिषद संपल्यावर मी आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहोत, जेणेकरून तिथलं नियोजन, तिथली व्यवस्था, संबंध, चिंतन शिबिर सुरू झाल्यापासून वेगवेगळे आम्ही त्या शिबिरामधले जे काही मुद्दे ठेवलेले आहेत त्या दृष्टिकोनातून एक व्यवस्था केलेली आहे, त्याचीसुद्धा पाहणी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं या साऱ्या बाबतीमध्ये लक्ष आहेच. प्रांताध्यक्ष म्हणून मी स्वतःसुद्धा या बाबतीमध्ये गेले 10-12 दिवस इथले आमचे स्थानिक नेते, आमचे निरीक्षक राजेंद्र जैन असतील, अनिल हरकर असतील, म्हणजे सर्व सहकारी ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजनामध्ये शहर, ग्रामीण भाग, इतर आजूबाजूचे जिल्हे, इथले आमचे सर्व पदाधिकारी या दृष्टिकोनातून जे काही काम करत आले आयोजनाच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे प्रत्येकाशी संपर्क करत हे देखणं आयोजन कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न त्या माध्यमातून करतो आहोत. वैचारिक स्पष्टता अधिक तीव्र करणे, लोकशाही, न्याय, समतेच्या तत्वाप्रती बांधिलकी पुनर्जीवित करणे, पक्षाच्या राजकीय व संघटनात्मक प्रवासासाठी व्यापक धोरणात्मक रोडमॅप तयार करणे आणि पक्षाची एकजूट अधिक मजबूत करणे, हे सगळे विचार उद्याच्या या चिंतन बैठकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी होणार आहेत. आणि मग जनताला या माध्यमातून चिंतन शिबिरातून नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढील 5 वर्षासाठी केवळ आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थापुरता सीमित नव्हे, स्थानिक स्वराज्य संस्था प्रदीर्घ कालावधीच्या नंतर होत आहेत. 2016च्या अखेरीस नगरपालिका, जिल्हा परिषद झाल्या होत्या, जानेवारीमध्ये महापालिका झाल्या होत्या आणि फेब्रुवारीमध्ये 17च्या जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्या होत्या. त्यामुळे 8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. तो एक उद्दिष्ट कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढे एक राजकीय आव्हान असतं. त्याच्यामुळे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समर्थपणाने सामोरं जाणं, महायुतीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं बळ या निवडणुकीच्या माध्यमातून कसं वाढेल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही रोडमॅप त्या ठिकाणी करणार आहोत. आणि मग त्याच्यातून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या ऑक्टोबर महिन्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राज्याच्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये कशा पद्धतीने करता येतील याचंसुद्धा आम्ही नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत. उद्याच्या महत्त्वाच्या असलेल्या चिंतन शिबिराचा हेतू मी आपल्या सर्वांच्या समोर विशद केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याही मनापासून आभार मानतो. उद्याच्या शिबिरामधली आपली उपस्थिती स्थानिकांनी आमच्या सर्वांनी आपल्याला निमंत्रण दिलं असेल तर त्याच्या परवानगीने आपण ठेवावी अशी विनंती करतो. आणि कालपासूनच प्रदेश पातळीवरचे सर्व पदाधिकारी आज रात्रीपर्यंत येण्यास सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे सुनिश्चित वेळेलाच 9:30 वाजता या प्रत्यक्षात शिबिराची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि आपल्याला मी विनंती करतो की आपल्याला या संदर्भामध्ये काही संवाद करायचा असेल तो आपण मोकळेपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहे.